तर इथं तुम्ही पाहू शकताय मस्त मिरच्या आपल्या छान झालेल्या आहेत। कशा करायच्या त्या आपण आता पाहूया लवकर। वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत। काही झंझट नाही, काही नाही, 5 मिनिटात या भरलेल्या मिरच्या रेडी होत आहेत। तर आपण पाहूया रेसिपी कशी करायची ते। नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त मिरची भरलेली करणार आहोत। मस्त आपण तेलावर फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी आपण साहित्य पाहूया। इथं मिरच्या घेतल्यात कमी तिखटाच्या, त्याचे असे काट करून घेतलेला आहे। या अशा 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटाच्या। तुम्हाला जर जास्त तिखटाच्या हव्या असतील तर तुम्ही घेऊ शकता। तर इथे आपल्याला लाल तिखट लागेल, हळद लागेल, गरम मसाला जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घेतला तरी काहीच हरकत नाही। दाण्याचा कूट लागेल आणि लाल तिखट लागेल। तर प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता। तर आपण कसं करायचं ते पाहूया। आता इथे आपल्याला दाण्याचा कूट घ्यायचा आहे, लागेल कसं घ्यायचं आहे दाण्याचा कूट, लाल तिखट, मिरगी मिरची पावडर, हळद, गरम मसाला थोडासाच घालणार आहे इथे मी, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, हातानेच मिक्स करूया। मिक्स करून घेऊ जेणेकरून सगळं मसाला लागेल दाण्याच्या कुटाला। करून बघा। आपण तोंडी लावायला लोणचं वगैरे घेतो, या प्रकारे पण तुम्ही केलं ना तरी खूप छान लागेल। आता आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करून घेऊया, त्याच्यात भरून घेऊ। पाहू शकताय हे अशा प्रकारे मिरच्या भरून घ्यायच्या आहेत, चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे सारून। दुसरं एक दाखवते, चांगलं दाबून भरायचे आहेत। हे असं सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं पाहू शकताय सगळ्या मिरच्या मी अशा छान भरून घेतलेल्या आहेत। आता आपण फ्राय करणार आहे। इकडे पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलंय छान। आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया, सगळ्या मिरच्या अशा घालून घ्यायच्या। बारीकच गॅस करायचा आहे आणि आता आपण हे 1-2 मिनिटं परतून घेऊया चांगल्या। आपण छान खरपूस अशा भाजून घेणार आहोत तेलावर। तेल टाकायचं थोडं, आता 1-2 मिनिटं आपण छान परतून घेऊया। आता लगेच तो मसाला टाकायचा नाहीये, थोडासा राहिलेला मसाला मी घालणार आहे त्याच्यामध्ये। थोडंसं फ्राय झालं की टाकायचं, आत्ताच टाकलं तर ते काळं होतं, दाण्याचा कूट काळा होईल। त्यामुळं छान भाजल्यावर आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया। आता आपण वाट पाहूया। आता इथे पाहू शकताय मस्त मिरच्या आपल्या झालेल्या आहेत, छान मस्त अशा खरपूस तेलावर भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण ओढलेला मसाला त्याच्यामध्ये घालणार आहोत। गॅस बारीकच करायचा आहे आणि 5-10 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता आपल्या मिरच्या मस्त झालेल्या आहेत। आता मी ह्या काढून घेणार आहे।
इथं तुम्ही पाहू शकता मी काढून घेतला आहे प्लेटमध्ये। मस्त दिसत आहेत आपल्या त्या मिरच्या, भरलेल्या मिरच्या। वा, भाकरीबरोबर तर खूपच सुंदर लागेल। वरण भात, लोणचं जर असतंच आपल्याकडे तर तुम्ही मिरची पण सुद्धा ही अशी भरलेली मिरचीसुद्धा घेऊ शकता। खूप छान लागते, अप्रतिम लागते एकदम। तर आता ही भरलेली मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे पदार्थ टाकतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्या लगेच येईल तुम्हाला। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।